नमस्कार, मी प्रशांत कदम। ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या याच्यासाठी गेल्या दशकभरापासून निवेदनं केंद्र सरकारच्या दारामध्ये जात होती, खासदारांची शिष्टमंडळ पोहोचत होती, राजकीय पक्ष आंदोलन करत होती। तो निर्णय काल एका झटक्यामध्ये मोदी सरकारने घेतलेला आहे। मराठी सोबतच काल एकाच वेळी देशातल्या 5 भाषांना अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यात आलेला आहे। पण हा चमत्कार नेमका कशामुळे झाला याचं श्रेय द्यायचं झालं तर नेमकं कुणाला द्यायचं, कारण याच्या संदर्भात श्रेयाची आता एक जोरदार लढाई सुरू झालेली आहे। मराठी भाषेचं अभिजात दर्जाबद्दलचं महत्त्व किंवा तिची समृद्ध परंपरा हा एक वेगळा विषय आहे आणि मराठी या दर्जासाठी खरं तर आधीपासूनच प्राप्त व्हायला पाहिजे होती, तो विषयच नाहीये। पण आता आपण बोलणार आहोत याच्या पाठीमागं राजकारण नेमकं काय झालेलं आहे आणि ज्या टायमिंगला हा निर्णय झालेला आहे त्याच्या पाठीमागं कुठली गणितं दिसतायत। एकतर जी श्रेयाची लढाई तुम्हाला आता दिसतेय, प्रत्येकच पक्ष सांगतोय की आम्ही ही मागणी केलेली होती, आम्ही आंदोलन केलेली होती। शिवसेना ठाकरे गटाकडनं विधान आहे, त्याच्यानंतर संजय राऊत बोलले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार सुद्धा सांगतायत की शिवाजी पार्क वरती ज्यावेळी मेळावा झालेला होता त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या समोर ज्या मागण्या मांडलेल्या होत्या राज ठाकरेंनी त्यापैकी ही एक होती। पण खरं सांगायचं तर जो निर्णय आहे तो या सगळ्यापैकी कशामुळे झालेला नाहीये, तर याचं श्रेय द्यायचं झालं तर ते लोकसभेतल्या 240 या आकड्याला द्यावं लागेल। कारण 303 वरून मोदी सरकारचं बहुमत 240 वरती आलं आणि त्याच्यानंतरच त्यांना कदाचित महाराष्ट्राच्या या प्रलंबित मागणीची आठवण झालेली आहे आणि त्यामुळं विधानसभा निवडणूक आता अवघ्या आठवडाभरामध्ये कधीही जाहीर होऊ शकेल अशी स्थिती आहे, त्यावेळी ही मागणी मान्य करण्यात आली आहे। आणि गंमत काय माहितीये, आतापर्यंत देशामध्ये 6 भाषांना हा अभिजात दर्जा प्राप्त होता। तो दर्जा 2014 म्हणजे मोदी सरकारच्या आधी देण्यात आलेला होता। 2014 पासून मोदी सरकार सत्तेवर आहे, एकाही भाषेला हा अभिजात दर्जा दिला गेलेला नव्हता आणि काल अचानकपणे एकाच वेळी 5 भाषांना हा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यामुळं जर खरोखर मराठी भाषेचं महत्त्व आधीच कळालं असतं तर कदाचित निर्णय आधीच झाला असता, पण आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती हा निर्णय झालेला आहे। आणि याच्या पाठीमागच्या राजकारणाबद्दल आपण का बोलतोय, कारण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचं बंड झालेलं होतं, शिवसेनेची 2 शकलं झालेली होती, त्यावेळी मला आठवतंय की दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यावेळी भेटले आणि त्यांनी पहिली मागणी कुठली केलेली होती तर ती या अभिजात दर्जाबद्दलची। साहजिक आहे की ही एक प्रकारची अरेंजमेंट असणार आहे की जर आपण शिवसेनेसारखा पक्ष फोडतोय, महाराष्ट्राच्या एका महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षाची शकलं करतोय, तर त्या बदल्यात मराठी अस्मिता शांत करण्यासाठी कदाचित हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला असावा। आणि राज ठाकरे इतक्या उघडपणे पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावरती ही मागणी करतात, याचा अर्थच आहे की ती मागणी मान्य होऊन कोणाच्याला तरी वाट्यामध्ये हे श्रेय द्यायचं होतं। त्यामुळं ही अशी सगळी गणितं आहेत। 2014च्या आधी देशामध्ये UPA सरकारच्या काळामध्ये 6 भाषांना दर्जा होता, तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नडा, मल्याळम आणि उडिया। त्यातही 2004 मध्ये पहिला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो मिळालेला होता तमिळला, त्याच्या पाठोपाठ संस्कृतला हा दर्जा 2005 मध्ये मिळाला आणि मग 2008 मध्ये तेलुगू कन्नडला मिळालेला होता, 2013 मध्ये तो मल्याळमला मिळाला आणि 2014 मध्ये उडियाला। आता UPA सरकारनं सुद्धा त्यावेळी हे जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये राजकारण होतं का, तर 100% होतं। कारण त्यावेळी 2004 ला ज्यावेळी हा दर्जा देण्यात आलेला होता तमिळला, त्यावेळी तमिळनाडू मधल्या प्रादेशिक पक्षाचा पाठिंबा DMKचा हा UPA सरकारला हवा होता आणि त्याचमुळे कदाचित हा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला होता। आता या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या तोंडावरती आहेत आणि त्याच वेळी हा निर्णय झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण या राजकीय अँगलबद्दल वारंवार का बोलतोय, याचं कारण आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं आणि ते देखील दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी थेटपणे जाहीर केलेलं होतं। जयराम रमेश यांनी मराठीमध्ये ट्विट करून सांगितलेलं होतं
की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा जो आहे तो प्राप्त करून देऊ। त्यामुळे साहजिक आहे की एक प्रकारे मोदी सरकारवरचा दबाव सुद्धा वाढत चाललेला होता। शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा या संदर्भात एक मोठं आंदोलन केलेलं होतं, राष्ट्रपतींना पत्र लिहिलेली होती आणि त्यामुळं हा मुद्दा निकाली काढणं हे मोदी सरकारसाठी आवश्यक होतं आणि त्यानुसार हा निर्णय जो आहे तो आता घेतला गेलेला आहे। आता मराठी अभिजात भाषा झाल्यामुळं तिचं महत्त्व नेमकं काय वाढणार, तर कुठलीही अभिजात भाषा झाल्यानंतर तिच्या संशोधनासाठी किंवा तिच्या वाढीसाठी केंद्र सरकारकडून एक विशिष्ट निधी मिळतो। त्या भाषेच्या संदर्भातली अध्यासनं जी आहेत ती वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असावीत याच्यासाठीचे प्रयत्न होत असतात आणि त्यानुसार आता मराठी भाषेला हे सगळे लाभ मिळावेत ही आपण आशा करूया। मराठी अभिजात ठरण्यासाठीचे जे काही निकष होते की ती भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी, ती भाषा स्वतंत्र असावी, तिच्यामधलं साहित्य हे जे आहे ते समृद्ध असावं, या सगळ्या अटी आपण आधीपासूनच पार केलेल्या होत्या आणि काल एकाच वेळी मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात दर्जा मोदी सरकारनं प्राप्त करून दिलेला आहे। आता खरं तर अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठीची सगळी प्रगती होणार आहे का किंवा त्याच्यामध्ये आपण रममाण व्हायचं का याचा पण विचार करा, कारण मराठी अभिजात दर्जा मिळून फक्त उपयोग नाहीये, तर मराठी शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होणं आवश्यक आहे। ज्या आपल्या मराठी फिल्म्स आहेत त्या बॉक्स ऑफिसवर हिट झाल्या पाहिजेत, त्याची राष्ट्रीय पातळीवरती ज्यावेळी चर्चा व्हायला लागेल आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्या तोंडून जे सहज शब्द येतात की भैया ये कितने को दिया, हे जेव्हा बंद होतील तेव्हा खरं तर मराठीचा दर्जा आपण आपल्या सगळ्या जीवनमानामध्ये उंचावू। आणि त्यामुळं इंग्रजी ही अभिजात दर्जा न मिळालेली भाषा आहे तरी सुद्धा तिचा दबदबा जो आहे तो अजून कायम आहे। त्यामुळं सरकार दरबारी जरी हे पाऊल महत्त्वाचं पडलेलं असलं, त्या माध्यमातून मराठी भाषेचा एक गौरव जरी झालेला असला तरी एवढ्यावरती समाधानी राहून उपयोग नाहीये, याच्या पुढे जाऊन आपल्याला काम जे आहे ते करावं लागेल। आणि यूपीए सरकारच्या काळामध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालीलच एक समिती नेमण्यात आलेली होती। या समितीनं एक फार मोठं संशोधन करून मराठी कशी समृद्ध भाषा आहे, तिचा वारसा किती मोठा आहे याच्याबद्दलचे अहवाल प्राप्त करून दिलेले होते। नंतर प्राध्यापक हरी नरके यांनी सुद्धा या संदर्भात एक मोठं काम केलेलं होतं। हरी नरके आता आपल्यामध्ये नाहीयेत, पण कदाचित हा दिवस बघायला ते असायला हवे होते। पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं पण या संदर्भात एक काम केलेलं होतं, पण त्यावेळी यूपीए सरकारनं हा निर्णय जो आहे तो जाता जाता घेतलेला नव्हता। 2014 निवडणुकीच्या वर्षामध्ये केवळ उडिया या ओडिशाच्या भाषेला हा दर्जा मिळालेला होता। आता महाराष्ट्राला हा दर्जा देऊन एक प्रकारे महाराष्ट्राला म्हणजे जो एक आरोप होत असतो आपल्याकडे की महाराष्ट्राचे प्रकल्प पळवले जात आहेत, गुजरातमध्ये नेले जात आहेत आणि त्यामुळं भाजपची विशेषतः प्रतिमा जी आहे ती महाराष्ट्रद्रोही अशी बनत चाललेली असताना, विरोधक त्याच्यावरती टीका करत असताना हा अभिजात दर्जा देऊन मराठी भाषिकांच्या अस्मिता गोंजारण्याचा प्रयत्न भाजप आणि मोदी सरकारनं केलेला आहे। याच्या पाठीमागचं हे राजकारण तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठीचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला ते पटतंय का? कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।